पवन सुत हनुमान जी की जय। महर्षि वेदव्यास जी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोली सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री कृष्ण ही जगद्गुरु। मदात्मा सर्वभूतात्मा स्मै श्री गुरुवे नमः। या देवी स्तूयते नित्यं विबुधै वेदपारगै सा मे भवति जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती। वन्दे वृन्दावनानन्दा राधिकां परमेश्वरी। गोपिकां परमां श्रेष्ठां लादिनीं शक्तिरूपिणीं। यो ब्रह्मरुद्र शुकनारदभीष्ममुखे हिरालक्षितो न सहसा पुरुषशतश। सद्यो वशीकरण चूर्णमनन्तशक्तिं तं राधिका चरणरेण मनुस्मरामि, चरणरेण मनुस्मरामि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नीलाम्बुज श्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं। पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं। गवारुन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। व्यासं व्यासकरं वन्दे मुनिं नारायणं स्वयं। यतः प्राप्तकृपालोका लोकामुक्तः कलेर्गृहात्। यस्तुण्डाच्युतश्रुतो राजतेयं रसात्मकः। तमच्युतकथा कुञ्जे सुखोजन्तं सुखं भजे। श्रीधरं श्रीधरं वन्दे श्रीधरैकपरायणं। यस्यैव श्रीप्रसादेन श्रीधरेयं कृतीकृतः। राधा भक्तिर्हरे ज्ञानं त्वाभ्यां याचे समन्विता।
तां श्रीभागवतीं गाथां वन्दे युगलरूपिणीं रसोय परमानन्द एक एव विधा सदा श्रीराधाकृष्णरूपाभ्यां तस्मै तस्मै नमो नमः। नमः कमलनाभाय नमः कमलमालिने नमः कमलपादाय नमस्ते कमलेक्षण। यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश प्रणोति तस्मै तत्त्वं देवमात्मा बुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बोलिए सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। भगवान श्री राधा कृष्ण चरणारविंद रस पिपासु ममतामय मातांनो तथा सज्जनांनो, नियमाप्रमाणे अगोदर काही क्षण भगवान नाम संकीर्तन करून पश्चात विषय प्रारंभ करूया। उपस्थित समस्त ममतामय मातांना आणि सज्जनांना आमची करबद्ध प्रार्थना आहे की भगवान नाम संकीर्तनामध्ये पूर्ण सहयोग देण्याची कृपा करावी। जय जय राधे गोपाल गोपी गोपाल। जय जय राधे गोपाल गोपी गोपाल। जय राधे गोपाल गोपी गोपाल। जय जय राधे गोपाल गोपी गोपाल। गोविंद गोपाली हे नंदलाला। गोविंद गोपाल हे नंदलाला। गोविंद गोपाली हे नंदलाला। गोविंद गोपाल हे नंदलाला। हे नंदलाला हे नंदलाला। हे गोपाल गोपी गोपाल। जय जय राधे गोपाल गोपी गोपाल। मीरा के नाती प्रभु गिरिधरी गोपाल। जय हो मीरा के नाथ प्रभु गिरिधर गोपाला। गिरिधरी गोपाल। ओ गिरिधर गोपाला। राधा रमण हरि गिरिधर गोपाल। राधा रमण गिरिधरी गोपाल। ओ गिरिधर गोपाला। पीतांबरधारी हे बंसीवाला। पीतांबरधारी हे बंसीवाला। ओ हे बंसीवाला। जय हो हे बंसीवाला। हे बंसीवाला। ओ हे बंसीवाला। तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला। तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला। रघुवर दीन दयाला। ओ रघुवर दीन दयाला। सूरीदास के सुंदर श्याम मोहन मुरली वाला। सूरीदास के सुंदर श्याम मोहन मुरली वाला। मोहन मुरली वाला। ओ मोहन मुरली वाला। मोहन मुरली जय वाला। हो मोहन मुरली वाला। मोहन मुरली वाला। मोहन मुरली वाला।
ओ मोहन मुरली वाला सिर चैया हे मुरली वाला नासेर चैया हे मुरली वाला मुरली वाला ओ हे मुरली वाला माखन चुरैया हे नंदलाला माखन चुरैया हे नंदलाला ओ हे नंदलाला भक्तों के प्यारे प्यारे गोपाला भक्तों के प्यारे प्यारे गोपाला प्यारे गोपाल प्यारे प्यारे गोपाला आओ गोपाल प्यारे आओ गोपाला आओ गोपाला आओ गोपाला प्यारे गाओ गोपाला ओ राधे राधे गोपाला राधे राधे के राधे गोपाला राधे राधे के राधे गोपाला गोपी गोपाल राधे गोपी गोपाला गोवर्धनधारी गोपाली लाला गोवर्धनधारी गोपाल लाला गोपाली लाला गोपाल लाला गोपाली लाला गोपाल लाला राधे गोपाला गोपी गोपाल जय जय राधे गोपाला गोपी गोपाला राधे गोपाल राधे राधे गोपाला गोपी गोपाल राधे गोपी गोपाला बोले श्री वृंदावन बिहारी लाल की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलिए सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। मूर्ती कुठे गेली? मूर्ती खाली ठेवली. भगवान श्रीकृष्णाची असीम कृपा झाल्यानंतर आत्मबोधाची प्राप्ती होते. रौगण राजावर भगवंताची अतिशय कृपा झाली आणि आत्मबोधाची रौगण राजाला प्राप्ती झाली आणि नरकाची वर्णन सांगून शेवटी नरकाचे प्रकार सांगून तम्मिश्र अंध तम्मिश्र रौरव महारौरव कुठलं पाप केलं म्हणजे कुठल्या नरकात जातो त्याचं विगतवार वर्णन करून हा पंचम स्कंद समाप्त केला. बोलिए वृंदावन बिहारी लाल की. 6व्या स्कंदाला सुरुवात करतात. थोडस भगवंताचं गुणगान करूया. मेरे बाके बिहारी लाल हो मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार नजर तो है लग जाएगी नजर तो है लग जाएगी मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार नजर तो है लग जाएगी मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार नजर तो है लग जाएगी नजर तो है लग जाएगी मेरे बाके बिहारी लाल तुम इतना ना करियो सिंगार नजर तो है लग जाएगी नजर तो है लग जाएगी मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार नजर तो है लग जाएगी
नजर तो लग जाएगी। तेरी सूरतिया पे मन मोरा टिका, तेरी सूरतिया पे मन मोरा टिका, तेरी सूरतिया पे मन मोरा टिका, तेरी सूरतिया पे मन मोरा टिका। प्यारा लगे तेरा पीला पटिका, प्यारा लगे तेरा पीला पटिका, प्यारा लगे तेरा पीला पटिका, प्यारा लगे तेरा पीला पटिका। तेरी मेरी चाह, तेरी तेरी मेरी चाह, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लगी जाएगी, नजर तो है लगी जाएगी। आके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो लग जाएगी, नजर तो लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो लग जाएगी, नजर तो लग जाएगी। तेरी मुरलिया पे मन मोरा टिका, तेरी सूरतिया पे मन मोरा टिका, तेरी मुरलिया पे मन मोरा टिका, तेरी मुरलिया पे मन मोरा टिका। प्यारा लगे तेरा नीला पटिका, प्यारा लगे तेरा पीला पटिका, प्यारा लगे तेरा नीला पटिका, प्यारा लगे तेरा नीला पटिका। घूमर वाले तेरे घूंघर वाले बाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो लग जाएगी, नजर तो लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल, मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो लग जाएगी, नजर तो लग जाएगी। तेरी कमलिया पे मन मोरा टिका, तेरी कमलिया पे मन मोरा टिका, तेरी कमलिया पे मन मोरा टिका, तेरी कमलिया पे मन मोरा टिका। प्यारा लगे तेरा काला पटिका, प्यारा लगे तेरा काला पटिका, प्यारा लगे तेरा काला पटिका, प्यारा लगे तेरा काला पटिका। तेरे गले पे जलती तेरे गले में जलती मार, तू इतना ना करियो सिंगार, नजर तो लग जाएगी, नजर तो लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। मेरे बाके आके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो लग जाएगी, नजर तो लग जाएगी। मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगारी, तू नजर तो है लगी जाएगी, नजर तो है लगी जाएगी। मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो सिंगार, नजर तो है लगी जाएगी, नजर तो लग जाएगी,
नजर तो लग जाएगी, नजर तो लगी जाएगी। बोली वृंदावन बिहारी लाल की जय। 6व्या स्कंदाला सुरुवात होते. या 6व्या स्कंदामध्ये 3 प्रकरण आहेत. ध्यान प्रकरण, अर्चन प्रकरण आणि नाम प्रकरण. यामध्ये ध्यान प्रकरणाचे अध्याय 14 आहेत. का बरं 14 आहेत? कोणत्या प्रकरणाचे अध्याय किती, याला देखील भागवतामध्ये काहीतरी अर्थ आहे. आणि कुठलं प्रकरण कुठल्या प्रकरणाच्या नंतर का, यातही रहस्य आहे. ध्यान प्रकरणाचे अध्याय 14 आहेत. का बरं? 14 ठिकाणाहून जेव्हा ध्यान होईल तेव्हा ते खरं ध्यान होतं. ही 14 ठिकाणं कोणती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, किती झाले? 10. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. कारण अविद्या 14 ठिकाणी राहते. 14 ठिकाणाहून ध्यान झालं म्हणजे 14 ठिकाणची अविद्या नष्ट होते. कारण कैकेयींनी रामाला वनवास 14 वर्षाचा दिला होता 14 ठिकाणची अविद्या नष्ट करण्याकरता. पूतना श्रीकृष्णाला मारण्याकरता चतुर्दशीला येणार आहे. तेव्हा ध्यान प्रकरणाचे अध्याय 14 आहेत. अर्चन 2 प्रकारचं असतं, एक सूक्ष्म अर्चन आणि एक स्थूल अर्चन. अर्चन प्रकरणाचे अध्याय 2 आहेत. 14 आणि 2 16 होतात. आणि नाम प्रकरणाचे अध्याय 3 आहेत. 16 आणि 3 19 होतात. 19 अध्यायांचा हा 6वा स्कंद आहे. पंचम स्कंदाच्या शेवटी जेव्हा राजा परीक्षितांनी नरकाचं वर्णन ऐकलं तेव्हा राजा घाबरून गेला. वास्तविक राजाला घाबरण्याचं काय कारण? जेव्हा सुखदेवजी महाराजांनी सांगितलं होतं की राजा, मी तुझ्याकडनं काही घेण्याकरता आलो नाही, जे काही माझ्या जवळ आहे ते मी तुला देण्याकरता आलो आहे. आणि 7 दिवसामध्ये मी प्रत्यक्ष श्रीकृष्णाला तुझ्या पुढ्यात उभा करून देईल, एवढी ग्वाही दिल्यानंतर देखील राजाला भीती का वाटली? राजाला वाटलं जीवनात जर पूर्व जीवनात माझ्याकडनं काही पाप झालं असेल आणि त्या पापाची शिक्षा जर नरक असेल तर मला आधी नरक भोगावं लागेल. राजाने सुखदेवजी महाराजांना विचारलं, महाराज नरकापासून सुटका होण्याचा कुठला मार्ग नाही? अतिशय आणि प्रसन्नतेने सुखदेवजी महाराज सांगतात, राजा नारायण जिन नाम लिया तीन और का नाम लिया न लिया. नारायण जिन नाम लिया तीने और का नाम लिया लिया. अमृत घट बिच पान किया तीन गंगा जल पिया न पिया. अमृत घट बिच पान किया तीन गंगा जली पिया न पिया. नारायण जिन नाम लिया तीन और का नाम लिया न लिया. अमृत घट बीचे पान किया तीन गंगा जल पिया न पिया. अमृत घट बीच पान किया तीन गंगा जली पिया न पिया. नारायण जिन नाम लिया तीन और कड़ा लिया न लिया. नारायण जिन नाम लिया तीन और का नाम लिया न लिया तीन
और एका नामली यान लिया बोलिए वृंदावन बिहारी लाल की एक वेळ जय. ज्यांनी भगवंताचं नाव घेतलं त्यांनी इतर नाव घेतलं काय आणि न घेतलं काय. हृदयरूपी घटामध्ये भक्तिरूपी अमृताचं पान केल्यानंतर तो गंगाजल प्यायला काय किंवा न प्यायला काय. भगवंताचं नाम भगवंतापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. नामाकरता विधी निषेध नाही. बघा, भगवंताचं निर्गुण निराकार रूप अति सूक्ष्म आहे आणि भगवंताचं सगुण साकार रूप अति तेजोमय, बघू शकत नाही. इतकं सूक्ष्म देखील बघू शकत नाही आणि एवढं तेजोमय देखील बघू शकत नाही. मग भगवंताला बघायचं कसं. नाव भगवंताचं धरून ठेवा. नामामध्ये रूप लपलेलं आहे. आम्ही आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की नामामध्ये रूप लपलेलं आहे. याचा अनुभव आपल्या घरामध्ये आपण 24 तास करता. कसा करता हे 6व्या स्कंदाच्या सुरुवातीला सांगितलं, असं सांगितलं होतं. तेव्हा आता 6वा स्कंद सुरू होत आहे. आपल्या घरामध्ये 3 मुलं आहेत. एकाचं नाव आहे मोहन, एकाचं नाव आहे गोविंद आणि एकाचं नाव आहे गोपाळ. गोपाळ, गोविंद आणि मोहन घरात एकत्र बसलेले आहेत. बाहेरनं आपण आवाज दिला, अरे मोहन, कोण येईल? गोविंद येईल? नाही येणार. गोपाळ येईल? नाही येणार. मोहन या नावामध्ये मोहनचं रूप लपलेलं आहे. गोविंद या नावामध्ये गोविंदचं रूप लपलेलं आहे. गोपाळ या नावामध्ये गोपाळ रूप लपलेलं आहे. इथे आम्ही आता गंगा म्हणून आवाज दिला तर जी गंगा असेल तिच्या नावामध्ये तिचं रूप लपलेलं आहे. कारण नाव हे स्पष्ट आहे आणि रूप हे अदृश्य आहे. भगवंताचं नाव स्पष्ट आहे, रूप अदृश्य आहे. भगवान दिसत नाही. आणि जर माईक व्यक्तीचं आपण नाव घेतलं म्हणजे ती आपल्याकडे बघते, दिसते. मग भगवंताचं नाव घेतल्यानंतर दिसणार कसं नाही. एवढंच आहे की त्याच्यापर्यंत व्याकुळतेने नाव पोचायला पाहिजे. तो आपल्या अगदी जवळ आहे. 2 गोष्टी माणसाला दिसत नसतात, एक अति दूरात, एक अति समीपात. अगदी जवळ आपल्या जी गोष्ट आहे ती आपल्याला दिसत नाही. आपले डोळे आपल्याला दिसतात काय? नाही दिसत डोळे. आणि बघा, आपल्या इथे पेपर येतो, तरुण भारत, लोकमत, नवभारत, किती मोठमोठी अक्षर असतात. ते पेपर समजा 3 पेपर आपल्या इथे येतात. कुठला पेपर आहे आपल्याला माहिती नाही. आणि कोणी जर तो पेपर आपल्या डोळ्यासमोर असा धरून ठेवला तर तो कुठला पेपर आहे ते नाव नाही आपण वाचू शकणार. इतक्या जवळ नाव वाचू शकतो काय? नाही वाचू शकत. तर नाव वाचू शकत नाही. तो तरुण भारत आहे की तो लोकमत आहे की तो नवभारत आहे, नाही वाचू शकत. कारण काय? अतिसमीपात. मग आपल्याला डोळ्याच्या कक्षेमध्ये त्याला घ्यावं लागतं, मग आपण वाचू शकतो. तसं तो आपल्या अगदी जवळ आहे. आमचे डोळे आम्हाला कोणी दाखवू शकेल काय? ठीक आहे, जो कोणी आम्हाला आमचे डोळे दाखवेल त्याला आम्ही, आमचे हे देव आहेत ना, हे पा, हे देऊन टाकू. देव आमचे डोळे दाखवून द्या आम्हाला. आणि हे घड्याळ पण देऊन टाकू. आणि हे पण देऊ. हे शिशाचं आहे, हे खूप भारी आहे, देऊन टाकू. आपल्याला वाटेल की त्याला आता आपण सांगाल ना, आणि संपल्याबरोबर की जा तू पटकन घरी जाऊन आरसा घेऊन ये. आपण आरसा आणला आणि आरशामध्ये आम्हाला दाखवलं की महाराज ठेवा सामान इथे, हे बघा तुमचे डोळे. आरशात आमचे डोळे नाहीत. आरशात काय आहे? प्रतिबिंब आहे. आरशामध्ये आमच्या डोळ्याचं प्रतिबिंब आहे. बिंब आम्हाला दाखवू शकत नाही. बिंब आपलं कोणीच बघू शकत नाही. आपण आरशात बघतो, एवढे हे करतो आणि शृंगार करतो, त्यात काजळ घालतो, त्यात आणखी हे करतो, हे प्रतिबिंबाचा शृंगार करतो. आणि आपल्याला डोळे आपले, कारण काय? अति समीपात. तसा परमेश्वर आपल्या अति जवळ आहे. तेव्हा आणि 2 गोष्टी माणसाला दिसत नाही. आणि निर्गुण निराकार रूप अति सूक्ष्म आहे आणि सगुण साकार तेजोमय. बघणार कसं? नाव त्याचं धरून ठेवा आपण, म्हणजे तो आपल्याला. आणि नावाकरता विधी निषेध नाही. नाव
द्रौपदीला जेव्हा दुःशासनाने धरून आणली तेव्हा द्रौपदी 4 दिवसाची रजस्वला अवस्थेमध्ये होती. तिने जर विचार केला असता की शुचिरभूत झाल्यानंतर मी आणि त्याचं नाव घेईल तर तिचं वस्त्रहरण झालं असतं. त्या अवस्थेमध्ये तिने नाव घ्यायला सुरुवात केली. आणि भगवंतांनी कोणता अवतार घेतला? अंबरा अवतार. अंबर म्हणजे वस्त्र. त्यांनी विचार केला काय की ही अशुद्ध स्थितीमध्ये आहे, मी वस्त्र कसं बनवू? नाही, त्या स्थितीमध्ये आणि द्रौपदीला त्यांनी नग्न नाही होऊ दिलं. केवढी आश्चर्याची गोष्ट आहे हे तर प्रत्यक्षप्रमाणे. किती आणि दुःशासन साड्या ओढत होता, किती साड्या ओढल्या. अरे एक साडी उठली की सोडल्याबरोबर ते नग्न व्हायला पाहिजे होती. नाही, दुःशासनाने किती साड्या ओढल्या माहिती आहे? 999 साड्या ओढल्या. आणि 999 साड्या श्रीकृष्णाला तिला द्यायच्या होत्या. का बरं? याला कारण आहे. सांगू, आपल्याला थोडंसं आतमध्ये जावं लागेल. जेव्हा श्रीकृष्णाचं बोट कापलं होतं, त्यांना खटपट करायची लहानपणापासून सवय. द्वारकेमध्ये राजा होऊन देखील काहीतरी खटरपटर करत होते कुठे बागेमध्ये. आणि एकदम बोट कापलं. बोट कापल्याबरोबर तिथे सुभद्राबाई उभ्या होत्या, सख्खी बहीण. सुभद्राबाई ताबडतोब गेल्या, अगो बाई बोट कापलं, मी पट्टी आणते, हा थांब जरा. पट्टी आणायला गेली. वाटेत द्रौपदी उभी होती. द्रौपदीने विचारलं काय झालं? म्हणाले श्रीकृष्णाचं बोट कापलं, मी पट्टी आणायला जाते. ही पट्टी आणायला गेली आणि द्रौपदी ताबडतोब श्रीकृष्णाच्या जवळ गेली. आणि जी साडी द्रौपदी नेसली होती ती सुभद्रेच्या साडीपेक्षा कितीतरी भारी साडी होती. त्याने ताबडतोब साडीचा पदर फाडला आणि एक पट्टी बांधून दिली. श्रीकृष्ण निक्षून बघायला लागले त्या पट्टीकडे. तिने विचारलं, एवढं निक्षून काय बघतोस पट्टीकडे? श्रीकृष्ण म्हणते, कृष्णे यात किती दोरे आहेत ते बघतो. का बरं? जेवढे दोरे असतील तेवढ्या साड्या मला तुला द्याव्या लागतील ना. महाभारतामध्ये लिहिलं आहे त्या पट्टीमध्ये 999 दोरे होते. तेवढ्या साड्या दिल्या, 999 साड्या. एका दोऱ्याला एक साडी. आणि आपण याचा अनुभव करता. आपण भाऊबीजेला चंद्राची पूजा करता. चंद्राला आपण काय देता? एक आपल्या जुन्या साडीतला सूत फेकता तिकडे. ते 7 फेकली की भाऊ येतो आणि आपल्याला एक साडी देतो. एका दोऱ्याला एक साडी. तेव्हा तर सांगितलं एवढं. आणि जेव्हा 999 साडी संपली, श्रीकृष्णाने साला कुठून येत होत्या? द्वारकेहून येत होत्या. तेव्हा आणि ती संपल्याबरोबर श्रीकृष्णाने सांगितलं, रुक्मिणी समोरच बसली होती, आता मी माझ्या कृष्णेच्या कर्जातून मुक्त झालो, आता साडी नाही जाणार. रुक्मिणी घाबरून गेली. मग दुःशासन अजून साड्या ओढतोय, आता साडी नाही जाणार. मग द्रौपदीचं वस्त्र हरण होणार. श्रीकृष्णाने सांगितलं, नाही रुक्मिणी, आता साडी नाही जाणार, आता माझा पितांबर जाईल. श्रीकृष्णाच्या पितांबराला कोण हात लावू शकतं? आणि नंतर पितांबराला प्रसंग खूप मोठा आहे तो. पितांबरावर श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन येत होते. आता दुःशासन राहणार नाही, कौरव कोणीच राहणार नाही असतो. तेव्हा त्यावेळेला आणि गांधारीने द्रौपदीला सांगितलं होतं की द्रौपदी, श्रीकृष्ण येतात. गांधारीच्या डोळ्याला पट्टी होती. श्रीकृष्ण येतात. द्रौपदी, मला माहिती आहे तुझे आणि वस्त्र हरण होते आहे, तुझी अब्रू जाते आहे, पण मी पुत्र मोहाने व्याकुळ झालेली आहे. द्रौपदी, तूच मला पुत्रांची भिक्षा देऊ शकतेस. मला माहिती आहे पुत्र अनाचार अत्याचार करतायत, पण आता आणि चक्राने हे वाचणार नाही. द्रौपदीने काय करावं सांगितलं काय? ती हे बघत नाही. तू ते सांगितलं, आई घाबरू नको, साडी त्याच्या हातात आहे, अजून पितांबराला हात नाही लागला, साडी हातात आहे. आणि श्रीकृष्ण आल्याबरोबर द्रौपदीने काय सांगितलं, कृष्ण थांब, 100 पुत्रांची माता मला पुत्रदान मागते, मला पुत्रदान देऊ दे. श्रीकृष्णाने साधू साधू केलं. आणि आता तेव्हा गांधारी तपस्वी होती. गांधारीने सांगितलं, दुर्योधना दुःशासन आहे बंद कर, नाही तर मी तुम्हाला शाप देते.
मेघगर्जना व्हायला लागली, विजा चमकायला लागल्या. सगळ्यांनी सांगितलं की गांधारी थांब, गांधारी थांब, शाप नको देऊ. गांधारी महान तपस्वी होती. मी एकही कर, द्रौपदीने तुम्हाला वाचवलेलं आहे, मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, सोड तिला. सोडून दिलं. गांधारींनी साडी नेसवली आणि सांगितलं आता द्रौपदी माझ्या महालामध्ये राहील. दुर्योधन जरी आणि पहारेकरांना सांगून दिलं की माझ्या महालामध्ये आतमध्ये कोणाला जाऊ द्यायचं नाही, दुर्योधनाला तरी जाऊ द्यायचं नाही, मी बाहेर येईल. तेव्हा तर सांगण्याचा उद्देश गांधारी तपस्वी होती. तेव्हा तर आणि तिथे द्रौपदींनी नाव घ्यायला सुरुवात केली. त्या स्थितीमध्ये तेव्हा वेदामध्ये स्पष्ट लिहिल्या गेलेलं आहे, न देश काल नियमा शौचा शौचा परम संकीर्तन साच राम रामे ते मुच्यते. आणि देशकालाचा नियम नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये मातांना ही शंका असते की आपल्या 4 दिवसाच्या अवस्थेमध्ये नाव घ्यावं किंवा नाही. जरूर घ्या. गुरुने दिलेला मंत्र असेल त्या मंत्राचा जप देखील करा, फक्त मान नका हातात घेऊ. नामस्मरणाला आणि कुठल्याही प्रकारची बाधा नाही आहे. केव्हाही करा, केव्हा 24 तास नामस्मरण चालू ठेवा. रात्र झोपताना नामस्मरण करत करत झोपा. आपण चमत्कार बघा. एक नाव घ्या आणि आपण नामस्मरण करत करत झोपा. आपण जे नामस्मरण झोपाल उठल्याबरोबर आपल्या मुखात ते येते की नाही बघा. आता आजच करून बघा ना. तेव्हा तर नामस्मरण सतत आणि चालू ठेवायचं. तेव्हा त्याच्याकरता नियम नाही, नामाकरता कोणत्याही प्रकारचा नियम नाही. केव्हाही घ्या, कशाही स्थितीमध्ये घ्या आणि उठताना बसताना चालताना केव्हाही घ्या. तेव्हा तर त्या ठिकाणी नामस्मरण कर आणि नामस्मरणा करता आणि विधी निषेध नाही. ज्या वेळेला रावणाने सीतेला चोरून नेली, रावणाने सीतेला चोरून नेली, रावण सीतेला हात लावू शकत होता काय? नाही लावू शकत. कारण रावणाला शाप होता की जर तू परत तिला हात लावशील तर तू तत्काल भस्म होऊन जाशील. मग ही सीता गेली कशी? ही सीता नाही गेली, सीतेची छाया गेली. सीतेला आपल्याला माहिती आहे, जेव्हा वनामध्ये असताना रावण येणार होता, रामाने सीतेला सांगितलं की सीता आता रावण येईल, त्याने तुला स्पर्श केल्याबरोबर आणि तो भस्म होऊन जाईल, तो स्पर्श नाही करणार. तू आपलं स्वरूप लपवून ठेव. म्हणून तिचं खरं स्वरूप तिने अग्नीमध्ये लपवून ठेवलं होतं. आणि जी अग्निशुद्धी नंतर केलेली आपण लंकेमध्ये ऐकतो ना की तिने अग्निशुद्धी केली मग आले म्हणून, जे आपलं शरीर तिने अग्नीमध्ये लपवून ठेवलं होतं ते बाहेर काढलं मग आली. तिथे ती काही अपवित्र थोडी झाली होती, ती सदा पवित्र होती. रावण तिला स्पर्श करू शकत नव्हता. तेव्हा मग आता रावणाबरोबर युद्ध करायला जायचं. मग युद्ध करायला जायचं, समुद्रावर गेले. तिथे आता एवढा मोठा समुद्र पार कसा करायचा? काय हो, सीता रावणाने बंदिस्त करून ठेवलेली आहे हे सांगितलं कोणी? आपण म्हणाल हनुमानजी महाराज जर गेले. हनुमानजी महाराज जाण्याच्या आधी आम्हाला कळलं होतं. हे कळल्यानंतर हनुमान गेले. म्हणजे दुसरं कोणीतरी हे सांगितलं असलं पाहिजे. सांगू आपल्याला कोणी सांगितलं? रामनामाने सांगितलं. जे रामनाम सतत घेते ते सांगितलं. ती कोण आहे? ती आहे शबरी. शबरीचं चरित्र ऐकलं, डोळ्याला धारा लागली. शबरी दिसायला अतिशय कुरूप होती, बिल्ली नव्हती दातीची. जेव्हा लग्न होत होतं तिचं त्या अंतरपट मध्ये हरला होता, हातात माळ होती. अंतरपट बाजूला झाल्या बरोबर त्या ज्या मुलाशी लग्न होतं त्याने तिला बघितल्या बरोबर तो बेशुद्ध झाला. तिथं हे बघून इतकी कुरूप होती ती. तिने बघितलं की नाही, जगामध्ये सगळ्यांना माझ्या स्वरूपाचं मी कुरूप आहे. ताबडतोब निघून गेली, वनात गेली. मग आता काय, मतंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ राहिली. आता एवढे मोठे ऋषी आहेत, ते झोपले म्हणजे दरवाजा काही आतून बंद थोडे करतो की संत महात्मा. ही जाऊन सगळं काम करायची, त्या ठिकाणी काम करायची आणि
त्यांना नमस्कार करून निघून जायची. आणि मतंग ऋषींनी विचार केला, हे सगळं काम कोण करून जाते. एक दिवस जागे राहिले, वृद्ध झाली होती, जागे राहिले आणि काम करून नमस्कार करून जायला लागल्याबरोबर सांगितलं, वृद्धे थांब. घाबरून गेले, थरथर कापायला लागले. कोण आहेस तू? आपली सगळी आत्मकहाणी संतांना संतांच्या जवळ काही लपवून ठेवू नका. आपली सगळी आत्मकहाणी सांगितली. इकडे जवळ घेतली. बेटी म्हटल्याबरोबर तिला केवढं बरं वाटलं. तू आता इथे माझ्या आश्रमाजवळ राहा आणि तुला रामाचं दर्शन होईल. आणि प्रसंग खूप मोठा आहे. जेव्हा राम तिथे आले तेव्हा शबरीने सांगितलं, आपण ज्या कार्याकरता जात्यात, रावणाने सीता अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त करून ठेवलेली आहे, पवित्र ठिकाणी सीता ठेवलेली आहे, हे ऐकल्यानंतर मग हनुमानजी तिथे गेले. तिथे आधी काही शोधायला नाही लागले, कुठे ठेवली आहे कुठे ठेवलेलं नाही, हे त्यांनी सांगितल्यानंतर. आणि हा सगळा रामनामाचा प्रताप आहे. काय तिच्याजवळ काय होतं? वेद नव्हते, उपनिषद नव्हते, सुंदरता नव्हती, काहीच नव्हती, वय नव्हतं. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद लिहितात, नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेदा. भक्तीमध्ये जात पात वय क्रिया कुल धन याचा काही संबंध नाही, ते केवळ प्रेम भक्ती. तेव्हा आता एवढा मोठा समुद्र पार करून जायचा, हे समुद्रावर आता काय करायचं, पार करायचा. तर नल आणि नील हे आणि त्यांच्या सेनेमध्ये होते दोघे जण. नल आणि नील हे फार मोठे जबरदस्त आणि कारागीर होते दोघे जण. जेव्हा बघा बरेच वेळेला शाप देखील वरदान होतं, शाप वरदान होतं. याचं प्रत्यक्ष उदाहरण भागवत आहे. शृंगीनी शाप दिलाय की तुला 7 दिवसानंतर आणि तक्षक दंश करेल, आणि ते शाप वरदान झालं. श्रीकृष्णाचं दर्शन झालं परीक्षित राजाला. तेव्हा शाप वरदान होतो. नलनील जिथे राहत होते तिथे ऋषीमुनींचे आश्रम होते. ऋषीमुनींचे आश्रम त्या ठिकाणी होते आणि त्यांनी पूजा वगैरे, त्यांचे जे मूर्ती होत्या शिळेच्या मूर्ती होत्या. शिळा म्हणजे दगड. ते काय करायचे, नल आणि नील त्यांच्या मूर्ती पाण्यामध्ये नदीमध्ये टाकून द्यायचे, कुठे तलावात टाकायचे, विहिरीत, ते पुन्हा काढून आणायचे. हे सारखेच आहे. तेव्हा त्यांनी नल आणि नीलाला शाप दिला की तुम्ही टाकलेल्या शिला कधी पाण्यामध्ये बुडणार नाहीत. ते हे दगड याच्यावर रामनाम लिहायला लागले आणि टाकायला लागले. पूल सगळे तिथे कामाला लागले आणि पूल अजूनही आहे त्या पुलात, आणि त्याचा शोध लागलेला आहे. तो पूल टी व्हीवर दाखवलेला आहे, झी टी व्हीमध्ये आणि आजतकमध्ये. आणि आजचे आणि सरकार, त्याला का नायबाब सरकार म्हणाल की नालायक सरकार म्हणाल, ते त्या पुलाला एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि हे राज्यकर्ते आपली संस्कृती नष्ट करण्याच्या मागे लागलेत. याने सगळे विदेशी लोक आहेत. या विदेशी लोकांपासून आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन बघा, हे धर्मांतर करण्याचा पुष्कळ प्रयत्न करतात, वाटेल तसं धन देतात. याचं कारण आपण चांगलं ओळखता की आपण विदेशी माणसाला आपल्या डोक्यावर बसून ठेवलेलं आहे. हे व्हायला नको, आणि इथे आपली संस्कृती नष्ट व्हायला नको आहे. आपण लक्षात ठेवा, आपली भारतभूमी पवित्र भूमी आहे इथे. आणि किती आपण हे आता अनाचार अत्याचार होत आहेत हे आपण बघतोय. याचं कारण सगळे विदेशी लोक आहेत. आणि आपले लोक देखील मूर्खासारखे की आपल्या देशामध्ये असे आणि विद्वान लोक नाही आहेत की नाही, आपण परदेशाला आपल्या इथं आणून बसून देत आहे, काय आहे. तेव्हा तर तिथे पूल बांधायला सांगितलं की दगडावर नाव लिहून सगळे दगड टाकायला लागले. पूल बांधायला गेला. राम उभे होते. राम उभे तिथे सगळे कामात लागले. एक खार असते ना, खार, ती खार सुद्धा काम करत होती. ती खार काय काम करत होती, राम सगळे बघत, राम तर बघतच होते. ती खार काय करायची, तिथे समुद्रामध्ये जायची, अशी ओली व्हायची आणि वाळूवर जाऊन गडबड लोळायची. तिच्या अंगाला सगळी वाळू लागायची आणि तिथे जाऊन जिथे दगड टाकत होते तिथे सगळं अंग धुवून टाकायची, पुन्हा जायची. रामाने तिला बोलावली आणि तिच्या पाठीवर हात ठेवले. तिथे 3 घाव म्हटलेले आहेत. बघा, आणखी एक आम्ही आपल्याला आश्चर्य सांगतो. मुंबईला आणि मुंबईचा जो अजब बंगला आहे ना, त्या अजब बंगल्यात आपण जा,
तिथे आपल्याला भारताची खार पण दिसेल आणि विदेशाची खार पण दिसेल. भारताच्या खारीच्या पाठीवरच इंद्रिय आहे, विदेशाच्या पाठीवर नाही. त्याचप्रमाणे एक सोनचिडिया, कारण रुक्मिणी सोनचिडिया झाली होती. केव्हा झाली होती पुढे प्रसंग सांगू. ती सोनचिडिया आपल्याला मुंबईच्या अजब बंगल्यात दिसते, इकडे नागपूरला नाही आहे. तिथे आहे ती का झाली का नाही पुढे प्रसंग येईल तेव्हा सांगू. तेव्हा सगळे कामात होते. रामांनी विचार केला, मी देखील यांना थोडीशी मदत केली तर बरं होईल, मी नुसता उभा आहे. पण रामांनी विचार केला, विषाची परीक्षा घ्यायला नको, म्हणजे पोझिशनची रामालाही थोडी भीती वाटते बघा. मग रामांनी काय केलं, सगळे कामात लागले. रामाला वाटलं माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, आता सगळे दगड टाकतात, मी नुसता बघतोय. आणि राम काही पुढे गेले, इकडे तिकडे बघितलं, कोणी आपल्याकडे बघत नाही असं बघून, आणि रामाने एक दगड उचलला आणि टाकला, तो पाण्यात बुडाला. रामाने विचार केला, बरं झालं इथे कोणी बघणार नव्हतं, नाही तर फजितीला पारावार नव्हता. म्हणजे थोडी पोझिशनची अन्याय आहे परवा नाही का. तर मग आणखी पुढे गेले, थोडे आणखी पुढे गेले आणि 5 दगड उचलले आणि टाकले, 5ही बुडाले. बरं झालं इथे बघणार कोणी नव्हतं. जर रामा तू सगळ्यांना बघतो तर तुलाही बघणार कोणीतरी आहे. रामाला हाय असं वाटलं की कोणी आपल्याकडे बघितलेलं नाही आहे म्हणून. तेव्हा एकदम रामाच्या कानावर आवाज आला. राम घाबरले, कदाचित बीपी वाढलं असावं रामाचं. आणि मागे बघितल्याबरोबर मागे कोण होतं, बोलिये बजरंगबली महाराज की जय. हनुमानजी महाराज. हनुमाना तू केव्हा आलात, नुकताच आलात. नाही, मग आपण तिकडनं येत होतात, मी आपल्या मागे आलो. अगदी माझ्या मागे होतात, म्हणाले हो. मी काय केलं, आपण इकडे तिकडे बघितलं, एक दगड उचलून टाकला, त्याचं काय झालं, जे व्हायचं ते झालं, तो बुडाला, तू बघितलंच हो. राम हनुमाना कोणाला सांगू नकोस, त्यांना इथे माझी पोझिशन जाईल. वा रे वा रामा, मग तुझी पोझिशन तर आमची पोझिशनचा आम्ही थोडा विचार करतो. मग तर नाही मी सांगणार नाही, पण कृपा कृपा. बरं मी आणखी काय केलं, आणखी आपण 5 दगड उचलले, त्याचं काय झालं, काय व्हायचं, जे पहिल्याच झालं तिथंच 5ही बुडाले. तू बघितलं, सांगायचं नाही, सांगणार. हनुमाना असं का झालं रे. हनुमानजी महाराज कोण आहेत माहिती आहे, आपण रामरक्षा स्तोत्र वाचताना, रामरक्षा स्तोत्रामध्ये बुध कौशिक ऋषींनी काय लिहिलेलं आहे, बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमानामध्ये हनुमानजी महाराज वरिष्ठ आहेत. असं का, तर हनुमानांनी काय सांगितलं, ज्याला एकदा आपण आपल्याकडे हातामध्ये घेतला आणि ज्याला त्याग करून दिला तो बुडणार आहे. हा बुद्धिमत झाला. वास्तविकता काय सांगितलं, वास्तविकता सांगू रामराया, खरं सांगू, आपल्यामध्ये बिलकुल शक्ती नाही. बघा हनुमान रामाला सांगतात की आपल्यामध्ये बिलकुल शक्ती नाही. हनुमाना काय बोलतोस, काही विचार केला. हनुमानाने काय सांगितलं, विचार नाही केला, मी बघतोय प्रत्यक्ष. पूल राम नाही बांधू शकत, राम उभा आहे, पूल नाम बांधून राहिलं. राम आहे, रामाची ताकद पूजा बांधायची आणि पूल बांधायची, बांधावा रामाने. चला रे मी सगळ्यांना बोलवून घेतो. हनुमानाने सांगितलं, जर आपण पवित्र आहात तर आपण देवाला देखील चॅलेंज देऊ शकता. हनुमानजी महाराज आणि सांगितलं की तुम्ही आणि दाखवा, रामात मध्ये ताकद नाही आहे, नावामध्ये ताकद आहे. हनुमाना तुम्हाला अपमान केला, माझ्या मागे येऊ नको. सांगितलं मी आपल्या मागे नाही येणार, आपण माझ्या मागे नका येऊ. खबरदार मी कशा आलं, आपण नका काळजी करू, आपल्याला देवाच्या मागे जावंच लागत नाही, तोच आपल्या मागे येतो. आपल्या जवळ बघा, कुठे वैकुंठ कोणी बघितलंय नाही, कुठे कैलास कोणी बघितलं, कुठे साकेत धाम कोणी बघितलं, कुठे गोलोक धाम कोणी बघितलं, पण तिथल्या सगळ्या देवांना आपल्या जवळ बोलवण्याची शक्ती आपल्या जवळ आहे. रामाला वाटलं की माझ्या मागे मागे येईल, सांगेल क्षमा करा क्षमा करा, बेगवेर पार्डन. नाही, हनुमानांनी काय केलं, राम बघायला लागले, मागे येईल. अरे जर आम्ही तुझं नाव न घेतलं तुला कोण विचारणार आहे, कोणी बसला राहा तिथे, एकटा बसला राहा तिथे, आम्ही नाव घेतो म्हणून तू विचारला जातो. तेव्हा सांगितलं की रामन असं वाटलं हनुमान येईल मागे, नाही हा राम पुढे पुढे जात आहे, थोडे हळू चालायला लागले. हनुमानांनी काय केलं, रामाकडे बघितलं नाही, काही गरज नाही,
नका बघू. हनुमानाने खाली बसले, मांडी घातली, डोळे बंद केले आणि काय करताय? सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 कौसल्या के प्यारे राम, दशरथ राज दुलारे राम, कौसल्या के प्यारे राम, दशरथ राज दुलारे राम, कौसल्या के प्यारे राम, दशरथ राज दुलारे, कौसल्या के प्यारे राम, दशरथ राज दुलारे राम, राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, बोलिए